आणि पारितोषिक येत आहेत। उमेश बर्डे या खेळाडूने या मॅच मध्ये जर 50 धावा बनवल्या तर मोरिया स्पोर्ट्स यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। आणि त्याचबरोबर विवेक सर सगळीकडे यांच्या वतीने यानंतर सुरेश जर आतमध्ये आले तर सुरेशच्या ही प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे। धन्यवाद। सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहताय बाबासाहेब शिंदे, त्याचप्रमाणे संतोष बर्डे सर, अक्षय भाऊ बर्डे आणि जितू भाऊ बर्डे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार एकलव्य प्रतिष्ठानचं एक दर्जेदार आयोजन नियोजन एकलव्य प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025च्या या अंतिम सामन्याच्या सेकंड इनिंग मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। आपण पाहतोय श्रीराम 11 टीम इथे मात्र धावफलकाचा पाठलाग करताना पाहायला मिळते। 89 धावांचं लक्ष घेऊन श्रीराम 11 थँक्यू। या ठिकाणी त्यानंतर आपण पाहत आहोत सन्माननीय दादा पाटील सोनवणे साहेबांचा आपण या ठिकाणी कमिटीच्या वतीने सन्मान करणार आहोत। उमेश बर्डे या खेळाडूने जर 50 धावा बनवल्या तर त्यांचे परम मित्र प्रसाद गुंजाळ च्या वतीने तब्बल 2100 रुपयाचं प्राइज आहे। मोरिया स्पोर्ट्स यांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयाचं प्राइज आहे। धन्यवाद। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज उंचापुरा असणारा गोलंदाज शुभम बटवाल यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय उमेश स्वतः कर्णधार आहेत। 89 धावांचं लक्ष पार करायचं आहे। पहिला चेंडू फुल टॉस आणि सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला जरूर मिळाले, मात्र मिड विकेटच्या दिशेला चेंडू। थँक्यू। त्यानंतर षटकार सन्माननीय दादा पाटील सोनवणे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान घेत आहोत। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंड षटका। पहिल्या चेंडूवर मात्र उमेशनं षटकार खेळलाय। आगाज तो बहुत अच्छा हुआ है, देखते अंजाम कैसा होता है। या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू सुरेखरित्या टोलवलाय। मिड विकेटच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत चेंडू होतोय सीमा पार आर पार फरार। आमदार चषकाचा दमदार चौकार। सीमा रेषा भेदून गेला आर पार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। SS मोबाईल शॉप्स यांच्या वतीने आपण पाहतोय जे काही स्मार्ट वॉच होतं ते करण निकम या खेळाडूला विनंती आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी या करण निकम। 10 धावा धावफलकर आहेत। 2 चेंडू या ठिकाणी मात्र या षटकातले टाकले गेलेत। एक प्रचंड प्रारंभ उमेश बर्डे करताना पाहायला मिळत आहेत। या दरम्यान हा चेंडू बॅटची एज घेतली होती, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील्ड होतोय। 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 89 धावा विजयासाठी आवश्यक आहेत। या ठिकाणी मात्र आमदार चषक 2025 अगदी पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वाचा मानकरी कोण यासाठी मात्र लढत मैदानावर रंगताना तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत। त्यानंतर आदरणीय गणेश भाऊ खैरे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। मी बर्डे सरांना विनंती करेल आपण तो सन्मान करायचा आहे। सन्माननीय गणेश भाऊ खैरे। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंड षटका। 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। धन्यवाद। तर आपण पाहतोय एक तडाखेबंद प्रारंभ उमेशनं केलेला पाहायला मिळतोय। घणाघाती षटकार या अगोदरच्या चेंडूवर त्याने खेळलाय। 16 धावा धावफलकर। या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू नो बॉल। त्याचबरोबर सन्माननीय बन्नी भाऊ बर्डे यांच्या वतीने सुद्धा उमेशच्या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। धन्यवाद। त्यानंतर आदरणीय हाजी अफसरभाई मिर्झा यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय। मी सगळ्याच कमिटीच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे। आदरणीय अफसरभाई मिर्झा। सीमा रेषा भेदून गेला आर पार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। यानंतर सन्माननीय गोरक्षक आडसोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी संतोष बर्डे सरांना विनंती करेल आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे।
त्यानंतर नासिरभाई शेख यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. नाही घ्या ना परत या. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी उमेशनं जर अर्धशतक साजरं केलं तर विजू शेठ गायकवाड यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज आहे आणि हॅट्रिकसाठी 1000. त्यानंतर ॲडव्होकेट सन्माननीय पवार साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी साहेबांना विनंती करेल आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. दोनही फलंदाजांसाठी आपण पाहतोय जॉकीभाई माळी यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय नगरसेवक राहुरी नगरपालिका सन्माननीय अक्षयदादा तनपुरे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातो. मी सगळ्याच कमिटीच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खास आपल्याला या स्पर्धेसाठी च्या वतीनं मॅन ऑफ द मॅच हे टी शर्ट सुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं लाभलेलं आहे. सागरभाऊ कल्लापुरे जिशान भैया शेख यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. उमेश भाऊंना विनंती आहे आपण या. प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा ज्यांनी आपल्याला टीव्ही दिलेला आहे. अरुण भाऊ दळवी सामाजिक कार्यकर्ते त्या समेत अनिल माळी गोपाल भाऊ बर्डे या सगळ्या मंडळींना विनंती आहे आपला सन्मान केला जातो. या हे सगळे सन्मान कमिटीच्या वतीने संपन्न होतील. अरुण भाऊ दळवी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला ज्यांनी टीव्ही सौजन्य खरं तर दिलेलं आहे संघ मालकांसाठी. त्यानंतर अक्षयदादांचे सहकारी सन्माननीय मुकुंद शेठ केरोळकर यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातो. मी मुकुंद भाऊंना विनंती करेल आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या मुकुंद भाऊ आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जातोय. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा 3 षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय पवन शेठ उंबरवाल यांचाही सन्मान होतोय. सर्वप्रथम सन्माननीय पवन शेठ उंबरवाल सरांना विनंती आहे की आपण तो सन्मान करायचा आहे. संतोष बर्डे सरांच्या शुभास्ते तो सन्मान होईल. त्याचबरोबर उमेशनं जर 50 धावा बनवल्या तर प्रदीपजी शिंदे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचे
सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. करण निकम यांना विनंती आहे. करण निकम व्यासपीठावरती या. भाऊ धाडगे बरोबर आहे, ते आतमध्ये नंतर देऊ. भाऊ धाडगे यांच्याही लागोपाठच्या 2 षटकारासाठी कैलास शेठ गोंधळ यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं. गड तू जातीचा छत्र. 2 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा धावफलक आहेत. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज याचबरोबर असलेली आपल्याला पाहायला मिळते. उमेश बर्डे मात्र जबरदस्त आक्रमण या खेळाडूनं चढवलंय. 12 चेंडून खेळलाय आणि 12 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावा त्यानं बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार आणि आक्रमक प्रारंभ या ठिकाणी मात्र तो प्रदान करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय डॉक्टर फिरोज यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. तर स्ट्राईकच्या दिशेला उमेश. खऱ्या अर्थानं मात्र मला आमदार चषक जिंकायचंय. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न बक्षिसाचा नाहीये, तर प्रश्न मात्र प्रतिष्ठेचा आहे, प्रश्न नावागावाचा आहे आणि त्यासाठी मात्र संघर्ष मैदानावर सुरू असलेला जो पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 इथे मात्र सुरू असलेलं पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मंडप सौजन्य दिले असे सन्माननीय उद्योजक कुंदनजी बाचकर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी कुंदन बाचकर यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. कमिटीच्या वतीने आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. कुंदन भाऊ बाचकर. या दरम्यान उमेशची बॅट इथे पुन्हा एकदा तळपते आणि मिड विकेटच्या दिशेला एक प्रचंड षटकार आणि याचबरोबर उमेश बर्डे आपलं अर्धशतक या ठिकाणी साजरं करतोय. 14 चेंडू खेळलाय. जबरदस्त कामगिरी. ही फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उमेशसाठी हरकत नाही मित्रांनो वाजवायला. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका. बॉल द्या आतमध्ये. बॉल पाठवा. जबरदस्त आक्रमक फलंदाजी इथे मात्र उमेशकडून होताना पाहायला जी मिळाली आहे. क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडण्याचं काम इथे मात्र उमेश करताना पाहायला मिळतोय. एकलव्य प्रतिष्ठानचं हे दर्जेदार आयोजन आहे. अगदी अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यात एक बेहतरीन पारी या ठिकाणी मात्र उमेश खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू यावेळी धावफलक 61 धावा दर्शवतो आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना तब्बल 61 बनवल्या गेल्यात. अजून देखील 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 20 चेंडूंमध्ये 28 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत. या दरम्यान हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. फील्ड करतोय चेंडू. धावफलक स्थिर असेल. 61 धावा श्रीराम 11 टीम या ठिकाणी मात्र धावफलकाचा पाठलाग करताना हा संघ पाहायला मिळतोय. 89 आवश्यक आहेत आणि इथे उमेश पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला थोडंसं फंबल या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणात होताना आपण पाहतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या सहाय्यानं आता मात्र 62 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली.
उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. छत. उमेश बर्डेनं मात्र या स्पर्धेदरम्यान प्रभावित केले. अतिशय दमदार फलंदाजी त्याची राहिली आहे. चौथ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. आवेच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. उमेशसाठी आखूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय आणि या दरम्यान क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनेल. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. कुठं बी खाल्लंय, किती बी खाल्लंय, कसं बी खाल्लंय, तरी अजून मागतय. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गड्यात टेस्टीच लागतय. आग लगा दे पानी में हम ऐसे इरादे रखते हैं, पैरों तले जमी तो क्या हम आसमा भी रखते हैं. काय जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र आक्रमकतेचा कळस उमेशनं धारण केलाय आणि या दरम्यान इथे लेमन कट होतोय चेंडू इनसाइड एज आणि इथे परतावा लागेल. बडी मछली जाल में उमेश इथे त्रिफळाबाद होऊन माघारी परततील. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी, 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख.